स्पेशल ऑफिसर ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है। सन्माननीय अजितदादा पवार साहेब, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षाच नाहीये। तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी जर संविधानाला फाट्यावर मारत असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। अजितदादा पवार साहेब, तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, पण तुमच्यापेक्षा मोठं काहीतरी आहे, ते म्हणजे या भारताचं संविधान, आणि त्या संविधानाच्या नुसारच त्या अधिकाऱ्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे। बरं, अधिकारी तुम्हाला ओळखत नाही म्हणजे तुमचा कोणताच तिथं अधिकार येत नाही की तुम्ही फोन करून अधिकाऱ्याला त्यांचं कर्तव्य करण्यापासून अडवताल। सन्माननीय दादासाहेब, तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होण्यासाठी हे सगळ्यात मोठं कारण आहे। तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाहीये, जनतेच्या तुमच्याकडे अपेक्षा आहे। दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला। अहो, या महाराष्ट्रामध्ये पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। अहो, 1.5 लाख हेक्टर एका जिल्ह्यामध्ये जमीन खराब झाली, शेतकऱ्याची पिकं गेली, तिथं एवढ्या तत्परतेने तुमचा फोन गेला का हो? गेला का? आणि तुम्ही काय म्हणतात ना, अवैध काम चालू आहे, अवैध मुरुम उपसायचं काम चालू आहे, त्याला अडवण्यासाठी डायरेक्ट अधिकाऱ्याला म्हणताय, अधिकाऱ्याला दम देताय, तुम्ही मला ओळखता की नाही? अरे दादा, असं नसतंय। तुमच्या याच बोलण्यामुळे, याच वागण्यामुळे जनतेच्या मनामध्ये रोष आहे। तुम्ही जर इथं एखाद्या शेतकऱ्याच्या नुकसानीसाठी फोन केला असता आणि तेव्हा अधिकाऱ्याला दम दिला असता ना की बाबा त्या शेतकऱ्याचं खरंच नुकसान झालंय, त्याच्यासाठी काहीतरी करा, तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो असतो तो दादा। पण तुमच्या तोंडामध्ये ही भाषा शोभतच नाही, आणि तुम्ही संविधानापेक्षा मोठे कधीच झाला नाहीत नव्हे। तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असलात तरी ते पद पण तुम्हाला संविधानाने दिलंय, आणि त्या अधिकाऱ्याला कारवाई करण्याचे अधिकार पण त्या संविधानाने दिलेत। त्यामुळे तुमचे जे हे वागणं आहे हे कदापि बरं नव्हे। तुम्ही कोणाला तरी वाचवण्यासाठी जर हे प्रयत्न करत असाल आणि जनता बघत असेल आणि तरी पण व्हिडिओ बनवणाऱ्यावरच कारवाई होत असेल, तर खरंच या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का, हा मला प्रश्न पडतो।